फक्त मुलींची शाळा आणि स्वर्गीय कुसुमताई नायकवडे यांच्या आशीर्वादानं आपल्या सगळ्या मुली वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये चमकत असतात। पण त्याचबरोबर करंट अफेअर्समध्ये किंवा चालू घडामोडीमध्ये सुद्धा तुम्ही इंटरेस्ट घेऊन स्पर्धा परीक्षेची तयारी करावी असं मला वाटतं। सध्या परिस्थितीमध्ये आपण बघतोय की समाजामध्ये अनेक ठिकाणी विवाहित महिलांना हुंड्यासाठी किंवा घरून काहीतरी आणण्यासाठी छळलं जातं। म्हणजे समाजाची मानसिकता आज सुद्धा बदललेली नाही। मुली कितीही शिक्षित झाल्या तरी सुद्धा समाजाची मानसिकता बदलणं ही काळाची गरज आहे आणि त्यासाठी आपले हक्क जबाबदाऱ्या काय हे सुद्धा समाजाला आणि आपल्याला कळणं ही काळाची गरज आहे। त्यासाठी आपण राज्य महिला आयोग काय असतो हे आज माहिती घ्यायची थोडक्यात। 1993च्या महाराष्ट्र कायद्यातील कलम 15 अंतर्गत 25 जानेवारी 1993 रोजी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाची स्थापना करण्यात आली आणि आयोगाची प्रमुख वैशिष्ट्ये काय तर समाजात महिलांचे स्थान आणि प्रतिष्ठा उंचावणे, महिलांबाबत होत असलेला अन्याय शोधून काढणे आणि तो दूर करण्यासाठी उपाय सुचवणे, एखाद्या विद्यमान कायदा महिलांसाठी अन्यायकारक असल्यास त्याबाबत सरकारला सूचना देणे आणि संबंधित कायद्यातील त्रुटी दूर करण्यासाठी उपाय सुचवणे, समाजात महिलांचे स्थान आणि प्रतिष्ठा उंचावण्यासाठी राज्य सरकारला योग्य सल्ला देणे। आता आयोगाचे अधिकार काय आहेत बघा। महाराष्ट्र राज्य आयोग ही वैधानिक संस्था असून तिला दिवाणी न्यायालयाचा दर्जा आहे। दुसरं, एखाद्या खटल्याशी संबंधित कागदपत्रे कोणत्याही सार्वजनिक कार्यालयाला वा कार्यालयाकडून किंवा न्यायालयाकडून मागवू शकतो। म्हणजे आयोगाला खूप मोठे अधिकार दिलेले आहेत। त्याच्यानंतर साक्षीदार आणि कागदपत्रांची तपासणी करण्याबाबत आयोग आदेश देऊ शकतो। त्याच्यानंतर आयोगाशी संबंधित विषयावर सुनावणीला स्थगिती देण्याचाही अधिकार आयोगाला आहे आणि महिलांशी संबंधित प्रकरणामध्ये एखाद्या राज्य सरकारी वा केंद्र सरकारी अधिकाऱ्याची चौकशी अधिकारी म्हणून नियुक्त करण्याचाही अधिकार आयोगाला आहे। आता आयोगाची कामं काय? राज्य महिला आयोग आणि त्याचे अध्यक्ष आता कोण आहेत? कोण सांगते? हात वरती करायचं। राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष कोण आहेत आता? बरं ठीक आहे, घरी जाऊन आज अभ्यास करायचा, मला उद्या उत्तर द्यायचंय। तर आयोगाची कामं काय बघा। महिलांना मोफत कायदेविषयक सेवा पुरवणे, दुसरं महिलांच्या प्रश्नाबाबत संशोधन करणे, तिसरं कार्यशाळा आणि प्रशिक्षण शिबिरे आयोजित करणे, चौथं समाजात लिंग समानता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करणे। लिंग समानता म्हणजे मुलगा मुलगी एक समान, भेदभाव नाही। त्याच्यानंतर जनजागृती मोहिमा राबवणे, त्यानंतर स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने उपक्रम राबवणे, पुढचं तुरुंगाची तपासणी करणे, पुढचं बाल सुधारगृह आणि महिलांसाठीच्या संस्थांची तपासणी करणे, पुढं महिलांसाठी विविध शिबिरे आयोजित करणे, त्यानंतर समुपदेशन सुविधा उपलब्ध करून देणे आणि सरकारला महिलांच्या विषयक धोरणासाठी शिफारसी करणे आणि आयोगासाठी तक्रार निवारण मंच स्थापन करणे। खरं तर महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या वतीने महिला सक्षमीकरण करण्यासाठी तेजस्विनी ॲप्लिकेशन तयार करण्यात आलेलं आहे। या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून महिलांसाठी विशेष माहिती पुरवण्यात आली आहे। यामध्ये महिलांसाठीचे कायदे व नियम, विविध उपक्रम यांचा समावेश आहे। तसेच महिलांना तक्रार करण्यासाठी देखील पर्याय देण्यात आलेला आहे। त्यामुळे एखादी घटना किंवा गुन्हा घडल्यास महिला या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून तक्रार दाखल करू शकतात। खरं तर बेटी बचाओ बेटी पढाओ हे आपण खूप चांगलं कॅम्पेन राबवत आहोत। म्हणजे मुलींना वाचवणं, त्यांना शिकवणं आणि समाजात एक प्रतिष्ठा निर्माण करण्यासाठी त्यांच्यामध्ये जनजागृती करणं ही काळाची गरज आहे। तर सुरक्षितता महिलांची ही फार मोठी आजची काळाची गरज आहे। यासाठी आपण नेहमी अलर्ट मोडवरती राहून जे चालू घडामोडी असतात प्रत्येक वर्षीच्या त्या आपल्याला माहिती पाहिजेत। हेच आपल्याला स्पर्धा परीक्षेसाठी MPSC असेल किंवा UPSC साठी हे प्रश्न विचारले जातात। किती साली स्थापन झाला महिला आयोग? सुरुवातीचंच पहिलं वाक्य करेक्ट, 1993। ठीक आहे। आणि सगळ्या मुली खूप छान रोज सकाळी तयार होऊन येत आहेत। आपला हा दुसरा दिवस आहे ह्या शैक्षणिक वर्षातला। सर्वांचं आपल्या जिजामाता विद्यालयाच्या वतीनं हार्दिक स्वागत, अभिनंदन।